त्यानंतर त्यांची इतर जे सहकारी ज्यामध्ये मनीष गोरेकर असतील, ध्रुव पाटील सुद्धा असतील, आणखी नवोदित खेळाडू त्यांच्या संघामध्ये राज आणि इतर सर्व जे खेळाडू आहेत त्यांनी नक्कीच या चांगल्या स्पर्धेचं आयोजन या ग्राउंडवर केलेलं आहे. सेमीफायनल मॅचचा पहिला बॉल हार्दिक पारधी बॉलिंग ट्रॅकवर ऑन बॉलला खेळला जातोय मिड विकेटच्या दिशेने अलॉंग द कार्पेट बॉल येतोय. थोडासा फ्लंबल झाला यावेळेला अमित कामनकर त्याचा फायदा उचलला. थ्रो झाला मात्र त्याच्या अगोदर 2 रन्स कंप्लीट केल्या होत्या. जतीन देवडीकर आणि हेमंत घोडबिंदे याने दोनने आपलं खातं ओपन करतोय. हेमंत आणि टीमचं सुद्धा खातं ओपन करतोय. सुरुवात चांगली झालेली आहे. 3 षटकाचा हा सामना आणि या ठिकाणी रन्स बनतात. कमीत कमी 40 यायला पाहिजे 3 षटकामध्ये तरच एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. राऊंड विकेटने हे यावेळेस थोडंसं फाऊलामध्ये मिस्टेक झाली. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर जाईल आणि चांगली बाब आहे. जर तुम्ही कॉन्फिडन्स नसाल, तुमचं जर पावलं चुकले असतील तर बॉल टाकायचा नाही, कारण तुमचा तो खराब बॉल पडू शकतोय. न्यू स्टार कामन टीम ज्यांना बाय मिळाली आणि डिरेक्ट टू फायनल तिकीट मिळालं आहे आणि फायनलमध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे न्यू स्टार कामन टीमने. चांगला बॉल यावेळेला ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर, मात्र वाईटचा इशारा पंचांचा होतो. ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त बॉलिंग करताना दिसतोय आजच्या दिवसामध्ये बॉलर हार्दिक पारधी. मागच्या मॅचमध्ये सुद्धा हार्दिक पारधीचा आपण विचार केला, एक्स्ट्रा बॉल भरपूर टाकले होते. जबल आपण बघितलं तर एक वाईट आणि नो बॉलचा विचार केला तर 3 नो बॉल टाकले होते हार्दिक पारधी याने. पुन्हा हार्दिक आपल्या बॉलिंग ट्रॅकवर हेमंत घोडबिंदेसाठी. हवेत बॉल आहे, जवळ कुठलाही फिल्डर नाही आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जातोय. दर्पण पाटील त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. यावेळेस मात्र दर्पणची साईड थोडीशी बदललेली आहे. याच्या अगोदर आपण बघितलं तर लेग साईडच्या दिशेने फिल्डिंग करत होता. चांगली त्यांनी षटकार अडवला सुद्धा होता. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डिंग करताना दिसतो आपल्याला दर्पण पाटील. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे पोमन टीमची. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 5 रन्स. 4 वर जाऊन पोहोचतोय फलंदाज हेमंत घोडबिंदे. जतीन देवडीकर अद्याप ही नॉन स्ट्राईकला आहे, स्ट्राईक मिळालेली नाही आहे. ती जतीन याला राऊंड विकेटने. हाफ ट्रॅकर बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा. हार्दिक पारधी मेन ट्रम्प कार्ड बॉलर आहे, फ्रंट लाईन बॉलर आहे. मात्र आज आपण जर बघितलं तर हार्दिकने एक्स्ट्रा बॉल भरपूर टाकलेले आहेत. केपीएल सीझन 4 मध्ये जर आपण बघितलं तर बेस्ट बॉलरचा किताब त्यांनी पटकावला होता. तोच हार्दिक पारधी या वेळेला आपण बघतोय थोडंसं स्ट्रगल करताना दिसते. बॉलिंगमध्ये कमबॅक करावं लागेल हार्दिक पारधीला. कंट्रोलमध्ये गोलंदाजी करावी लागेल. टेम्परामेंट ठेवावं लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा हार्दिक पारधी हेमंत घोडबिंदे समोर दिसतो आपल्याला. अगोदर शफल झाला होता ऑफ स्टंपच्या बाहेर. हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न, मिस्की हुक शॉट आहे. चांगला कॅच घेतोय तिथला फिल्डर फाईनलच्या दिशेने. सोहेल शेख अशा प्रकारे विकेट जाईल. पहिला विकेट जातोय तो पोमन टीमचा. हेमंत घोडबिंदे इज आउट. नुकताच ज्यांचं आगमन झाले ते करण म्हात्रे, ज्यांचं चांगलं सहकार्य आहे हे टुर्नामेंट पूर्ण करण्यासाठी. आपलं पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. ओपनिंग समय ते उपस्थित होते. त्यानंतर आपण बघतोय आपल्या VIP डाईसवर राजू पाटील, अजय पाटील, राकेश पाटील, रुकेश सकपाल, त्यानंतर शाहिदभाई अन्सारी, त्यानंतर वैभव पाटील, त्यानंतर विशाल भोईर, त्यानंतर वैभव हडल आपल्याला दिसतात. सर्वांचं हार्दिक स्वागत, वेलकम. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे ही यंगस्टार ट्रॉफी वन डे फिनिश टुर्नामेंट. आपण बघतोय 6 वर 1 विकेट गेलेला आहे 3 बॉलच्या समाप्तीनंतर. 3 बॉल अद्याप शेष असतील या पहिल्या ओव्हरमधले आणि सागर भगत जातोय बॅटिंगसाठी पंचांकडून गाठ घेताना. सागरच्या नावावर आतापर्यंत KCA मध्ये 869 धावा आहेत. म्हणजे हा सुद्धा फलंदाज एक महत्त्वाचा फलंदाज म्हटला जातोय पोमन टीमचा. ऑफ स्टंपच्या बाहेर ह्या वेळेला बघितला आपण वाईटचा इशारा. पंचांचा 1 अतिरिक्त रन आणखीन मिळेल. सागरच्या नावावर हाफ सेंचुरीचा पण विचार केला तर मला वाटतं 1 हाफ सेंचुरी KPLच्या ग्राउंडवर त्यांनी ठोकली होती.
त्यावेळेस पुमन टीमने 100पेक्षा जास्त रन्स पूर्ण केले होते. राऊंड विकेटने हार्दिक, हो चांगला बॉल, यावेळेला बीट केला फलंदाज सागर, याला सरळ बॉल जातो योगेश म्हात्रेच्या हातामध्ये. विकेट किपर जो ग्लोव्ज परिधान करून विकेट किपिंग करताना दिसतो आपल्याला. मागच्या काही वर्षामध्ये आपण बघितलं टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा ग्लोव्ज परिधान करून विकेट किपिंग करताना दिसतं. खास करून ओपन क्रिकेटमधून हा ट्रेंड आलेला आहे. सध्या ISPL मध्ये सुद्धा आपण बघतोय विकेट किपर ग्लोव्ज परिधान करताना दिसतोय आपल्याला. राऊंड विकेटने पुन्हा एकदा आपटून टाकलाय, हुक केला बॉलला, फाईन लेगच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर जाईल बॉल. 4 रनसाठी चौकार. आत्तापर्यंत 62 सिक्सर आणि 60 चौकार सागर भगतच्या नावावर आहेत. 17 बॉलमध्ये हाफ सेंचुरी पूर्ण केली होती केपेलच्या ग्राउंडवर. सागर भगत याने 62 धावा केल्या होत्या 17 बॉलमध्ये. अटॅकिंग बॅटिंग केली होती. 30 अटॅकिंग बॅटिंगचा नमुना या ठिकाणी दाखवतोय सागर भगत. स्कोर जाऊन पोहोचतो 11वर. हो, खोलवट टप्प्याचा बॉल ब्लॉक होलमध्ये होता, बॅकलिपला खाली घेऊन खेळतोय, मात्र या ठिकाणी 1 रन कंप्लीट केली जाते. स्ट्राईक मिळते ती फलंदाज जतीन देवडीकर याला. नाही, ओव्हर झालेली आहे, अद्याप ही स्ट्राईक मिळालेली नाही आहे. ओव्हरची होते समाप्ती. एक्स्ट्रा बॉल भरपूर टाकले, 3 एक्स्ट्रा बॉल टाकले, मात्र मोठा फटका जर बघितला फक्त एकच लागले ओव्हरमध्ये, त्यामुळे फक्त 12 रन्स आलेले आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. उद्याच्या दिवसामध्ये KPLचं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल. आयशा कंपाऊंडमध्ये KPL ऑप्शन जे टफ आहे ते टफमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जे प्रेक्षक येऊ शकणार नाही ते मी ऑनलाईन नक्कीच यूट्यूबवर ऑप्शन पाहू शकता TCP लाईव्हवर. आणि 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान क्रिकेटचा महासंग्राम कॉमन प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आणखीन कॉमन क्रिकेटमध्ये मोठी स्पर्धा डे नाईट स्पर्वोपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 1 गाव 1 फॉर्मॅट असेल, ती म्हणजे 4 मार्च ते 8 मार्च टिया स्पोर्ट नागले आयोजित त्रिमूर्ती चषकचं आयोजन आयशा KPLच्या ग्राउंडवर केलं जाणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर येतोय सार्थक पिसाल. मागच्या मॅचमध्ये काय जबरदस्त बॉलिंग केली होती सार्थक पिसालने, तोच पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पहिला बॉल, चांगला प्रहार आहे, मात्र फिल्डर समोर येतोय. ऋषभ पाचोलकर चांगला कॅच घेतोय. अशा प्रकारे विकेट जाईल सागर भगत याची. दुसरा बॅटर आउट होतोय पुमन टीमचा. सागर भगत इज आउट.
होतं हाफ ट्रॅकर बॉल आणि जबरदस्त फटका. हा फटका आपण बघितला, परफेक्ट बॉलवर नजर ठेवली होती आणि प्रॉपर बॅट कनेक्शन झालं होतं आणि बॉलला सरळ रस्ता दाखवला सीमारेषेचा. षटकार येतोय, षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 19 रन्स, 19 लॉस ऑफ 2 विकेट. वॉट अ शॉट, जबरदस्त फटका. जतीन देवळीकर पहिल्या बॉलला फेस केलं होतं, जतीनने बघितलं आणि जतीनला अनुभव आहे की सार्थक पिसाल कुठल्या प्रकारचं बॉलिंग करतोय. अगेन्स्ट द टर्न या बॉलला खेळलं होतं. जबरदस्त शॉट, प्रॉपर टायमिंग. प्लीज टाइमपास करू नका, दोन्ही टीमला मी विनंती करतोय, खास करून फिल्डिंग करणारी टीम. अद्याप याच्यानंतर एक फायनल मॅच बाकी आहे. राऊंड विकेटने पुढे टाकला, यावेळेला कमबॅक केलाय, जबरदस्त कमबॅक. याच्या अगोदरचा बॉल थोडासा शॉर्ट होता, त्याच्यावर उलटा फटका खेळला होता, मात्र त्यानंतर कमबॅक केलं सार्थकने. हे एक चांगल्या गोलंदाजीचे निशाणे. सार्थकचा विचार केला तर नक्कीच या सीझनमध्ये डेब्यू केलंय त्याने, मात्र चांगली गोलंदाजी केली, आपलं नाव कमावले गोलंदाजीच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटमध्ये. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सार्थक जतीन देवळीकरसाठी. पुन्हा एकदा उलटा शॉट आहे, गॅपमध्ये सुद्धा आहे. लॉंग चेस होतं या ठिकाणी, मात्र फिल्डर त्या ठिकाणी हार्दिक जाधव चांगली फिल्डिंग करतो. फक्त आणि फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाही आहे. एकने टीमचा स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 20 रन, एक बॉल शेष असेल. या ओव्हरमध्ये बघितलं आपण तर एक विकेट घेतलेला आणि तब्बल 7 रन खर्च केलेले आहेत गोलंदाज सार्थक पिसाल. षटकार लागल्यानंतर कुठल्या प्रकारचा दबाव आपल्यावर घेत नाही आहे. आणि आणखीन जर आपण बघितलं तर क्रुशियल सिच्युएशनमध्ये या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज सार्थक पिसाल. राहुल अंधेर स्ट्राईक इन एंडवर. पहिल्यांदाच आपण बघितलं राहुल अंधेर स्ट्राईकवर होता, ज्यावेळेस 22 रुपयाने 1 रन आली होती. खातं खोलणं बाकी आहे राहुल अंधेर याला. हवेत बॉल आहे, ह्या वेळेला स्पीपर कव्हरच्या दिशेने चांगला पंच केला आहे. कुठलीही संधी नाही फिल्डरला, बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. अमित कामनकर टीम मीटिंग घेण्यासाठी आपल्याकडे टाइम नाही आहे. मॅच संपल्यानंतर तुम्ही कामांच्या नाक्यावर जाऊन चर्चा भरपूर करा, मात्र आज या ठिकाणी ग्राउंडवर आपल्याकडे वेळ तेवढा नाही आहे, कारण याच्यानंतर एक फायनल मॅच बाकी आहे. फायनलमध्ये जागा निश्चित झालेली आहे, ती लक्की ड्रॉनुसार न्यू स्टार कामन टीम, 3 टीम उरल्या होत्या ज्यामध्ये लक्की ड्रॉने न्यू स्टार कामन टीम फायनलमध्ये पोहोचलेली आहे. आणि बघूया ही सेमीफायनल मॅच, या सेमीफायनल मॅचमधून जी टीम जिंकेल ती फायनलमध्ये जाईल आणि फायनलमध्ये टक्कर देईल ती न्यू स्टार कामन टीमच्या जोडीला. दोन्ही मजबूत टीम आहेत, नक्कीच सेमीफायनल आणि फायनल चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. महेंद्र कांबळे येतोय, पहिलाच बॉल बघितला, वाईड आहे, डाऊन डी लेग. वाईडचा इशारा पंच नितीन शर्मा आहेत. आपण बघतोय बॉल ऑन साइडकडे एक अतिरिक्त रन मिळेल, एकने टीमचा स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 25. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या आहे. 6 बॉल अद्याप ही शेष आहेत. 10 ते 15 रन जर आले तर 40 टोटल आहे आणि 40 टोटल एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतो या बॅड लाईटमध्ये. ओव्हर द विकेट, पुन्हा क्रॉस पॅटेड शॉट केल्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज, गतीमध्ये मिश्रण केलं या वेळेला महेंद्र कांबळीने. बॉल थोडासा उशिरा उचला आणि बॅट अगोदरच फिरली होती ती जतीन देवळीकर याची. स्वीपर कव्हर आहे डीपमध्ये, त्यानंतर आपण बघतो लॉंग ऑफ आहे ऑफ साईडला, लॉंग ऑन साईडला, वाईडिश डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग. हवेत बॉल, कॅचची शक्यता, मिड विकेटचा फिल्डर समोर येतोय दर्पण पाटील. ओहो, जजमेंट चांगलं केलं होतं मात्र कॅरी करू शकला नाही बॉलला आणि अशा प्रकारे झेल सुटतोय, कॅच सुटतोय, जीवनदान मिळतोय तो फलंदाज जतीन देवळीकर याला. जतीन देवळीकरला जीवनदान देणं म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाडी मारण्याप्रमाणे आहे. जतीन असा एक फलंदाज आहे, त्याचं होम ग्राउंड आहे, जतीनचं भरपूर अनुभव आहे जतीनला या ग्राउंडचा आणि या ग्राउंडवर जतीनने चांगली बॅटिंग केली आहे. मागच्या मॅचचा तो हिरो सुद्धा होता, मॅन ऑफ द मॅच मिळाले होती. 2 रन्स या ठिकाणी आलेले आहेत. दोन्ही टीमचं टोटल जाऊन पोहोचते 27 वर, 27 लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा महेंद्र कांबळी बॉलिंग ट्रॅकवर. हो, ह्या वेळेला पुन्हा एकदा डाऊन डी लेग बॉल, थोडंसं कंट्रोल हरवलेला आहे. लेफ्ट हँडर बॅटर समोर आल्यानंतर महेंद्र कांबळी याचं
ही लाईन आहे महेंद्र कांबळेची, मात्र राईट हँडरसाठी ही लाईन आहे. लेफ्ट हँडरसाठी तुम्हाला आणखीन लाईन चेंज करावी लागेल, कारण लेफ्ट हँडरसाठी ऑफ स्टंपच्या बाहेर मारा करावा लागेल. ओव्हर द विकेट, हवेत बॉल पुन्हा एकदा उंच उडालाय. फिल्डर या ठिकाणी प्रवीण पाटील प्रयत्न करतोय, मात्र आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. नो बॅटलँडला बॉल पडतोय आणि 2 रन पुन्हा एकदा पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. रन इन बिटवीन द विकेट अतिशय चांगली आहे. दोन्ही फलंदाज आपण बघतोय जतीन आणि राहुल मध्ये. स्कोअर जाऊन पोहोचतोय तो 30 वर 30. लॉस ऑफ 2 विकेट. अंतिम बॉल शेष आहे ते 3 बॉल शेष. 3 मध्ये जर 10 आले तर 40 होतील आणि 40 टोटल एक चांगलं टोटल म्हणू आपण. पुन्हा एकदा क्रॉस पॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, स्विंग अँड मिस. क्रॉस पॅटेड शॉट भरपूर खेळताना दिसतोय जतीन देवळीकर. यावेळेला 2 बॉल शेष असतील. चला घाई करायची आहे. यानंतर एक इनिंग, त्यानंतर आणखीन एक मॅच. फायनल मॅच कमीत कमी 3 षटकाची झाली पाहिजे. ओहो हो, यावेळेस हवेत बॉल आणि जाईल बाउंड्रीच्या बाहेर. वाडी स्टीप विकेटला 6 रनसाठी षटकार, उत्तुंग षटकार जतीन देवळीकरच्या बॅटमधून. अंतिम एक बॉल शेष. धावसंख्या पोहोचले 36 वर. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज. डॉट बॉल, चांगला कमबॅक शेवटच्या बॉलवर करतोय बॉलर महेंद्र कांबडी. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 36 आलेले आहेत आणि 12.33च्या सरासरीने 37चं टार्गेट असेल फायनलमध्ये जाण्यासाठी कॉमन बॉयज कॉमन टीमला. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या पवन बॉयज टीम, लगेच फिल्डिंग लावून घ्या. 37ची आवश्यकता फायनलमध्ये जाण्यासाठी. पोमन बॉयज कॉमन टीमला पोमन बॉयजने ठेवलेला आहे. जाऊया आपण डीजे कडे.
हर्षद देवलीकर आपण यायचं आहे VIP डायसवर. फटका चांगला आहे मात्र फिल्डर त्या ठिकाणी प्रियेश ओहो अडवला जातोय बॉल. एक रन तर पूर्ण आहे आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी मात्र थ्रो थोडासा स्लो आला. मात्र एक जबरदस्त एफर्ट टाळ्या व्हायला पाहिजे एफर्टसाठी. आपल्या टीमसाठी जवळजवळ 4 रन अडवण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे प्रियेश भोसकर. असं वाटलं की हा षटकार जाईल की काय. फ्लिक शॉट खेळला होता फलंदाज अमित कामनकर. अमित कामनकर फ्लिक शॉट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतोय. फुलटॉस पुरेपूर समाचार. लॉंग लेगच्या बाहेर बॉलला पाठवलाय पनिश केलाय. सरळ 6 रनसाठी षटकार. बॅटिंग करायचे पहिल्या 4 बॉलमध्ये 10 रन्स आलेले आहेत. तर नक्कीच हा सामना अगदी अटीतटीचा चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही मजबूत टीम आहेत. एका बाजूने आपण बघतो पवन बॉईज ज्याचं हे होम ग्राउंड आहे आणि दुसऱ्या बाजूने कामन बॉईज कामन ही सुद्धा एक मजबूत टीम आहे. तर नक्कीच ही सेमीफायनल मॅच रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते. राहुल अंधेर पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओहो हॉफले घेतला लॉफ्ट केलाय. वाडिश लोंगांच्या बाहेर पाठवून दिले बॉलला. सरळ 6 रनसाठी अमित कामनकरने षटकार. वॉट बॅटिंग जबरदस्त फलंदाजी अमित कामनकर याची. अंतिम एक बॉल शेष. ओ ब्लॉक हॉल मध्ये फ्लामेल बी सापडलाय. अमित कामनकर विकेट या ठिकाणी जाईल. अमित कामनकर याची महत्वपूर्ण विकेट मिळते पोमन बॉयज पोमन टीमला. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. 37चं टार्गेट चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 16वर 1 विकेट. ही सुरुवात आहे कामन बॉयज कामन टीमची. टीम मीटिंग नाही. प्रवीण पाटील लगेच या चला. वेळ कमी आहे कारण फायनल मॅच सुद्धा आपली बाकी आहे. मात्र एक वैशिष्ट्य आपण बघितलं आज 12 टीम खेळल्या. पहिले सर्व सामने 6 सामने 4 षटकांचे झाले. मागील आपण बघितलं हा 4था सामना जो आहे 3-3 षटकांचा खेळला जातोय. खरोखरच प्रत्येक खेळाडूंनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. प्रेक्षक जर आपण बघितलं ज्यांनी सुद्धा चांगलं सपोर्ट केलेला आहे. त्यानंतर जे आमचे स्पॉन्सर्स आहेत त्यांनी सुद्धा चांगला सपोर्ट केले तो यंगस्टार ट्रॉफीसाठी. दुसरं षटक घेऊन येतोय हेमंत घोडबिंदे. हे निर्णायक षटक असते आणि निर्णायक षटक मागच्या मॅचपासून आपण बघतोय हेमंत घोडबिंदे आपल्या नावावर करतोय. पहिला बॉल शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न. या वेळेला बघितलं जास्त शफल झाला होता ऑफ स्टंपच्या बाहेर. हा बघितला आपण स्टंपच्या वरून हा बॉल जातोय. काय जबरदस्त डिलेव्हरी. अतिशय चांगला बॉल टाकतोय गोलंदाज हेमंत घोडबिंदे. त्याची खासियत बघितली हेमंत घोडबिंदेची गोलंदाजीमध्ये वेग चांगला आहे. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. जी अपेक्षा करतात फलंदाज त्यापेक्षा बॉल थोडासा खाली राहतोय. हे वैशिष्ट्य आहे हेमंत घोडबिंदे याच्या गोलंदाजीमध्ये. राऊंड विकेटने पुन्हा एकदा चांगला फटका आहे. उडवले बॉलला लॉंगांच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आणि बॉल हाताला लागून निघून जातोय लॉंगांच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. ऋषभ पाचोलकरच्या बॅटमध्ये हे बघितलं राहुल अंधेच्या हाताला बॉल लागला मात्र त्यानंतर बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. स्कोर जाऊन पोहोचतोय 22 पर. आणखीन 15ची आवश्यकता. आणखीन एक चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला बॉल जातोय. फिल्डर त्या ठिकाणी 2चा कॉल आहे आणि जोपर्यंत थ्रो येईल स्ट्राईक एंडला तोपर्यंत 2 रन्स तर कंप्लीट केलेले आहेत. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न होता मात्र वेट कॉल दिला जातोय प्रवीण पाटीलच्या माध्यमातून. 2 रन्स कंप्लीट. 2ने स्कोर जाऊन पोहोचतोय 24 पर. 24 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. बॉल शेष आहेत 9
9 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता फायनलमध्ये जाण्यासाठी कॉमन बॉयज कॉमन टीमला. आणि ह्या होम ग्राउंडची टीम पोमन बॉयज टीमला हे रन डिपेंड करावे लागतील. पुन्हा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, शॉट पुल करण्याचा प्रयत्न, स्टंपच्या वरून हा बॉल जातोय. काय जबरदस्त बॉलिंग हे बघू शकतो आपण स्क्रीनवर. अतिशय चांगला बॉल, स्टंपच्या वरून हा बॉल जातोय. शफल जास्त झाला होता हा बॅटर. अतिशय चांगली अंपायरिंग आमचे दोन्ही अंपायर असतील नितीन शर्मा, त्यानंतर रुपेश मेस्त्री आणि अजय पाटील यांनी सुद्धा चांगली अंपायरिंग केलेली आहे या यंगस्टर ट्रॉफी 2026 मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या. ह्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 4 बॉलमध्ये 8 रन मोजतो हेमंत गोडविंदे. 8 बॉल शेष, 8 मध्ये 13ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. राऊंड विकेटने फुल टॉस बॉल, पुरेपूर समाचार. बॉलला पाठवलं कौकर्णच्या वरून. ऋषभ अचोलकरनी सरळ 4 रनसाठी षटकार. शॉट, जबरदस्त प्रहार. स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 30 आणि आता फक्त 7 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 7 बॉल शेष. आणखीन चांगला फटका आहे, कडक ड्राईव्ह, बॉल जाईल व्हाईट स्लॉंग आणला. फिल्डर त्या ठिकाणी 2चा कॉल आहे आणि जोपर्यंत थ्रो येतो तोपर्यंत 2 रन अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही बॅटर. ओव्हरची होते समाप्ती. आत्ता जर इक्वेशन आपण बघितलं तर 6 बॉल शेष. 6 बॉलमध्ये फक्त 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, फायनलमध्ये जाण्यासाठी. घाई करायची आहे, पाणी घेऊन आलेले आहेत. नक्कीच पाण्याची आवश्यकता भासते, मात्र जास्त वेळ वाया घालवू नका. आपण घड्याळामध्ये जर बघितलं आपण तर वाजलेले आहेत ठीक 6 वाजलेले आहेत. तर ह्यानंतर फक्त अर्धा तास वेळ असेल आपल्याला. जास्तीत जास्त 20 मिनटं ते 30 मिनटं असतील आणि त्यामध्ये आपल्याला आणखीन एक फायनल मॅच कंप्लीट करायची आहे. 5 रनची आवश्यकता. यावेळेस 5 रन झाल्या नव्हत्या पोमन टीमला पोमन बॉयज ट्रॉफीमध्ये. आणि या ठिकाणी 5 रन डिपेंड करतील का पोमन बॉयज टीम, हे आपल्याला बघायचं आहे. क्रिकेट खेळ असा आहे ज्या खेळामध्ये आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये. अनिश्चितचा खेळ म्हटला जातोय क्रिकेटला. चला खेळ लगेच चालू करायचा आहे. 5 रनची आवश्यकता. स्ट्राईक एंडला हिटमॅन प्रवीण पाटील दिसतो आपल्याला आणि नॉन स्ट्राईक एंडला ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केलंय, 2 षटकार ठोकलेले आहेत. वैयक्तिक 17 बॅटिंग करतोय फलंदाज ऋषभ अचोलकर. शेवटचे 6 बॉल, 5 रनची आवश्यकता. पहिला बॉल घेऊन जाईल नितीन म्हात्रे आलेला आहे बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल फक्त ढकलून दिले बॉलला पॉईंटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी होता, चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन या ठिकाणी कंप्लीट होईल आणि सिंगलने या ठिकाणी आपलं खातं ओपन करतोय प्रवीण पाटील. 4 रनची आवश्यकता. 5 बॉल शेष आहेत. ज्यावेळेस असं इक्वेशन असते त्यावेळेस 2 पहिले बॉल डॉट केले, विकेट मिळवला तर नक्कीच प्रेशरमध्ये एक बॅटरला आणू शकतील. मात्र पहिल्या बॉलवर रन आलेले आहे. तर दुसरे 2 बॉल बघूया कुठल्या प्रकारे टाकतोय नितीन म्हात्रे. मॅजिक करावी लागेल नितीन म्हात्रेला या ओव्हरमध्ये. फुल टॉस होता, गॅपमध्ये खेळलाय, बॉल जाईल थर्ड मॅनच्या दिशेने, बाउंड्रीच्या बाहेर 4 रनसाठी हा विजयी चौकार येतोय ऋषभच्या बॅटमधून आणि या ठिकाणी विजयी होतोय तो कॉमन बॉयज कॉमन टीम. कॉन्ग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक या होम ग्राउंडची टीम पोमन बॉयज पोमन टीम. चला टॉस साठी लगेच यायचं आहे. 2 ओव्हरची मॅच फायनल. चला लगेच या टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी लगेच या. राहील या लवकर, बॅड लाईट पडलेली आहे, आपल्याला उशीर होईल. लगेच आपण टॉस करणार आहोत. चला या कॅप्टन या. हार्दिक पार्दिक कॉमन बॉयज कॉमन टीम.